संक्षेप: दूध, मांस आणि इतर उद्देशांसाठी गुरांना अन्न, निवारा आणि संरक्षण प्रदान करणे याला एकत्रितपणे पशुपालन असे म्हणतात. ग्रामीण भागात गुरे पाळणे ही परंपरागत प्रथा आहे. दूध उत्पादन: आमचे सरकार दूध उत्पादनाला उद्योग मानते. आपल्याला गुरांचे दूध मिळते. आपण खालील पायी आकृतींचे निरीक्षण करूया. दूध उत्पादनासाठी शेतकरी साधारणपणे 1 ते 5 गुरे लहान प्रमाणात त्यांच्या घरी पाळतात. ते त्यांच्या शेतातूनच चारा गुरांना पुरवतात. आपण खालील आलेख पाहू. हे विविध देशातील दूध उत्पादनाचा दर दर्शविते. गायींमध्ये पारंपरिक प्रजाती दररोज 2 ते 5 लिटर दूध देतात. आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुर्रा या प्रजातींचे संगोपन केले जाते. दररोज 8 लिटर दूध देतात. हरियाणा, जाफराबाद, नागापुरी या आपल्या देशातील गायींच्या पारंपरिक जाती आहेत, ज्या चांगल्या प्रमाणात दूध देतात. जर्सी, इंग्लंड आणि होल्स्टीन, डेन्मार्क या परदेशी जाती आहेत. ते दररोज 25 लिटर दूध देतात. या परदेशी जाती आमच्या स्थानिक किंवा स्थानिक जातींसह संकरित आहेत. ते दररोज 8 ते 20 लिटर दूध देतात. आपल्या देशाच्या एकूण दूध उत्पादनात गायी महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. आपल्या देशात उत्पादित होणाऱ्या दुधापैकी 60% चीज, खवा, तूप, दही, दुधाची पावडर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. आपल्या राज्यात डेअरी फार्मची संख्या आहे. डेअरी फार्ममधून दूध घरोघरी गोळा करून पाश्चरायझेशन केले जाते. दूध पॅकेटमध्ये साठवून त्याची वाहतूक केली जाते. पाश्चरायझेशन हे 30 मिनिटांच्या कालावधीसाठी 63 सेल्सिअस (145 सेल्सिअस F) वर दूध उकळून रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव नष्ट करण्याची प्रक्रिया आहे.
त्यानंतर ते ताबडतोब 10 सेल्सिअसच्या खाली थंड करून साठवले जाते. ही प्रक्रिया दूध शीतकरण केंद्रामध्ये वापरली जात असते. गायींमध्ये दूध उत्पादन वासराच्या जन्मापासून सुरू होते. प्रसूतीच्या 2 ते 30 दिवसानंतर मानवी वापरासाठी दूध संकलित केले जाऊ शकते, असे अनेकदा सूचित केले जाते. त्यानंतर एक गाय 10 महिन्यांपर्यंत दूध देऊ शकते. दुधात चरबी, प्रथिने, कर्बोदके, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. मुख्यतः ए. आजकाल पशुपालक आणि दुग्ध व्यवसाय करणारे संप्रेरक इंजेक्शनचे प्रमाण दुधात वापरतात. आजकाल भेसळयुक्त दूध बाजारात उपलब्ध आहे. आणि दूध तयार करण्यासाठी युरिया, मैदा आणि विविध प्रकारचे पदार्थ वापरतात. हे पॅक करून बाजारात पाठवले जातात. आपल्या देशातील प्रत्येक राज्यात खाजगी आणि सरकारी दूध संकलन आणि शीतकरण केंद्रे आहेत. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक दूध उत्पादक राज्य आहेत. तेलंगणा राज्य देखील जास्त प्रमाणात दूध उत्पादन करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. कोणत्या महिन्यात दूध उत्पादनाचा दर जास्त असतो हे तुम्हाला माहिती आहे का? उर्वरित महिन्यांच्या तुलनेत विशेषतः काही महिन्यात दुधाचे उत्पादन जास्त होत जाते. प्रत्येक राज्यातील दूध उत्पादन महिन्यानुसार दर्शविणारा आलेख आपण पाहूया. पांढरी क्रांती. जे. के. कुरियन, भारतातील श्वेतक्रांतीचे जनक, यांनी आपल्या देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादन वाढवण्यासाठी खूप काम केले. त्यांनी गायी आणि म्हशींच्या संकरित वाणांचे उत्पादन, जनावरांचे आरोग्य, दूध संकलन आणि संवर्धन यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुचवले. ऑपरेशन फ्लड या योजनेअंतर्गत दुधाच्या उत्पादनात मोठी सुधारणा झाली आहे. जनावरांच्या देखभालीसाठी सुमारे 60 ते 70% खर्च त्यांच्या आहारावर होतो.
प्राण्यांना 2 कारणांसाठी अन्न लागते. एक म्हणजे स्वतःला निरोगी ठेवणे आणि दुसरे म्हणजे पुनरुत्पादन. आपण गाई म्हशींना चारा म्हणून वापरण्यात येणारे गवत हिरवे आणि कोरडे गवत भुईमुगाच्या तेलाच्या बिया पुरवतो. हे पौष्टिक अन्न जास्त दूध तयार करण्यास मदत करते. निवड प्रक्रिया. दूध उत्पादनासाठी जनावरे खरेदी करताना काळजी घ्यावी. खालील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे. पारंपरिक किंवा संकरित जास्त दूध उत्पादक वाण निवडा. सरासरी दूध उत्पादनासाठी 2 ते 3 दिवसांचे निरीक्षण करा. उत्पन्नाची संख्या लहान. शरीराचा आकार, चारा खाण्याची क्षमता आणि आरोग्य. पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्या. पशुसंवर्धन संचालकांचा अधिकारी. पशुधन पाळण्याच्या पद्धती. जास्त दूध देणारे वाण असल्याने पशुधन. दूध आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जनावरांना पशुधन म्हणतात. संगोपन करणे फार महत्त्वाचे आहे. संकरित वाणामुळे पारंपरिक पशुधन संपुष्टात येत आहे. ओडिशात पारंपरिक पशुधन चिल्का म्हशी पाळल्या जातात. ते मुर्राबरोबर संकरित प्रजनन टाळण्यासाठी काळजी घेतात. ते रात्रीच्या वेळी चिल्का तलावाच्या खाऱ्या पाण्यात चरतात. ते सकाळी घरी परततात आणि कोणत्याही अतिरिक्त आहाराशिवाय दूध देतात. या दुधाची चव थोडी खारट असते आणि ते रेफ्रिजरेटरशिवाय 7 दिवस टिकते. दूध आणि मांस उत्पादन वाढवण्यासाठी गुरांमधील संकरित जाती कृत्रिम रेतनाद्वारे तयार केल्या जातात. कृत्रिम रेतन ही उच्च दूध देणाऱ्या जातीच्या इच्छित नर बैलापासून मिळवलेले वीर्य मादी प्राण्यांच्या जनेंद्रियांमध्ये किंवा पुनरुत्पादन मार्गामध्ये टोचण्याची प्रक्रिया आहेत. कृत्रिम गर्भाधान प्रक्रियेत हे समाविष्ट आहे.
जास्त दूध देणाऱ्या जातीच्या निरोगी आणि कणखर जनावरांचे वीर्य संकलित केले जाते. हे अतिशीत किंवा रासायनिक पद्धतीने संरक्षित केले जाते. संरक्षित वीर्य नंतर मादी प्राण्यांच्या जननेंद्रियांमध्ये त्यांच्या प्रजनन कालावधी दरम्यान इंजेक्शनने दिले जातात. कृत्रिम गर्भाधानाचे फायदे. हे किफायतशीर आहे, कारण एका बैलाचे वीर्य अनेक हजार गायींचे बीजारोपण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्यात यशस्वी फर्टिलायझेशनची उच्च दर असते. आपल्या देशातील लोकांचा असा विश्वास आहे की पशुपालन हे एकमेव आर्थिक स्रोत नाही. गुरेढोरे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. ते त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतात. काही सणांमध्ये ते गुरे सजवतात आणि काही लोक त्यांना नावानेही हाक मारतात. दूध उत्पादनाव्यतिरिक्त इतर उपयोग. जनावरांची हाडे दळून खत म्हणून वापरली जातात. लेदर हे आणखीन एक प्राणी उत्पादन आहे. बॅग, बेल्ट, शूज इत्यादी अनेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी लेदरचा वापर केला जातो. बायोगॅस. पाळण्यात आलेल्या प्राण्यांच्या मलमूत्राचा वापर बायोगॅस निर्मितीसाठी केला जातो. प्राण्यांपासून मांस प्रक्रिया ही प्राणी संपत्तीची दुसरी बाजू आहे. कत्तलखान्यांमध्ये काबेला मांसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. आपल्याला बैल आणि म्हशीपासून गोमांस, डुकराचे मांस, मेंढ्यांकडून मटण मिळत असते. हे प्रमुख मांसाचे प्रकार आहेत. आपण आतापर्यंत काय शिकलो? ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दुधाचे उत्पादन उर्वरित वर्षाच्या तुलनेत अधिक असते. पशुवैद्यकीय डॉक्टर पशुपालकांना कृत्रिम रेतनासाठी मदत करतात.